नमस्कार शेतकरी मित्रांनो. प्रत्येक शेतकरी नेहमी वापरत असणारी एक गोष्ट म्हणजे नीम ऑइल. कारण शेतकरी प्रत्येक स्प्रेमध्ये किंवा स्प्रे आड नीम ऑइलचा वापर नेहमी करत असतो मिरचीसारख्या पिकामध्ये. मग नेमकी कुठलं नीम ऑइलची चॉईस आपण करायला पाहिजे, अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. काही डेमॉन्स्ट्रेशन करून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, की कुठलं नीम ऑइल नेमकी आपण वापरलं पाहिजे आणि त्याची क्वालिटीज काय आहे. आता इथे माझ्याकडे काही नीम ऑइल आहे. त्यातलं पहिलं कोरोमंडल कंपनीचं निमाजल टीएस, त्याच्यानंतर दुसरं नीम ऑइल माझ्याकडे आहे त्या ठिकाणी स्टेनचं निंबीसाइड, तिसरं नीम ऑइल माझ्याकडे आहे मार्गोचं इकोनिम आणि चौथं नीम ऑइल माझ्याकडे आहे केबी बायो ऑर्गॅनिक्स या कंपनीचं ऑर्गॅनिक 10,000 ppm मध्ये सगळे नीम ऑइल आहे. फक्त जे स्टेनचं आहे ते 3,000 ppm मध्ये माझ्याकडे नीम ऑइल आहे. चारही नीम ऑइलचे आपण या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहे. पाण्यामध्ये ओतल्यानंतर काय रिएक्शन या नीम ऑइलची पाण्यासोबत होते ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण माझ्याकडे जे निमाजेल आहे ते निमाजेलचा वापर आपण पाण्यामध्ये करूया. आपण या ठिकाणी थोडं निमाजेल मिक्स केलं आहे पाण्यामध्ये. त्याच्यानंतर प्रॉपर वॉश करून घेऊया. आता हे स्टेनचं आहे म्हणून याचा डोस वाढवा आपण या ठिकाणी घेणार आहोत. 2 ते 3 ml आपण ह्या अर्धा लिटर पाण्यासाठी घेणार आहोत. नंतर माझ्याकडे मार्गोचं इकोनिम आहे, त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी पाण्यामध्ये वापर करून बघणार आहोत. ते सुद्धा आपण या ठिकाणी 1 ml घेतलं. आता माझ्याकडे एक केबीचं ऑर्गॅनिम आहे, हे आपण या ठिकाणी 1 ml टाकणार आहोत. आता या सर्वांना जे चारही नीम ऑइल आपण या ठिकाणी ओतले या सगळ्यांना आपण व्यवस्थित त्या ठिकाणी मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकी काय घडलं पाण्यामध्ये टाकल्यानंतर. आता या ठिकाणी आपण ट्रान्सपरंट ग्लास वापरलेले आहे. तुम्ही चारही ग्लास बघू शकता की पाण्यामध्ये गेल्यानंतर नेमकी नीम ऑइलची काय रिएक्शन घडली. या ठिकाणी पहिलं नीम ऑइल जे माझ्याकडे होतं निमाजेल जे आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये सॉल्युबल झालेलं आहे, पण त्याची सॉल्युबल जे आहे ते खालून तर वरपर्यंत पूर्णपणे आपल्याला दिसत नाही. दुसरं जे आहे निंबीसाइडचं या ठिकाणी बघतात की पाण्यामध्ये विरघळताना त्याने एक लेअर तयार केलेली आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते मार्गोचं इकोनिम, तुम्ही खाली बघशाल तर ते व्यवस्थितरित्या खालीपर्यंत गेलेलं नाही. आणि चौथं जे आहे ते आहे केबी या कंपनीचं ऑर्गॅनिम. आता केबी बायो ऑर्गॅनिकचं जे ऑर्गॅनिम आहे ते परफेक्ट सॉल्युबल होण्याचं जे कारण होतं ते म्हणजे त्याच्यामध्ये वापरलेली कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजी. या कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीमुळे कुठलाही ऑइलचा लेअर या ठिकाणी तयार झाला नाही आणि परफेक्ट ते जे आहे ते सॉल्युबल पाण्यामध्ये झालं. या प्रकारे आपण केबी बायो ऑर्गॅनिकचं जे ऑर्गॅनिम आहे त्याचा वापर वैविध्यतेनं करू शकतो. आपल्या पिकामध्ये त्याचा वापर केल्याने चांगले रिपोर्ट्स आपल्या पिकामध्ये आपल्याला त्याचे भेटतात. स्टे ट्यून.